नमस्कार, मी सारिका तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण फोर्टक्स ब्लाउज कटिंग बघणार आहोत। 28 छाती 28 छोटे साईजसाठी कटिंग बघणार आहोत आपण। फोर्टक्स ब्लाउज उंची आहे 12.5, उंची 12.5 घेतले। शोल्डर पट्टी 5 इंच, छोट्या साईजसाठी 5 इंच परफेक्ट आहे। 5 इंच 12.5 इंच उंची अधिक 1.5 इंच। तुम्हाला जर 1 इंच हवं असेल तर तुम्ही 1 इंच घेऊ शकता। मी 1.5 इंचच घेते, त्याच्यामुळे मी 1.5 इंच घेतले। आणि मुंडाखोळी आहे 5.25 इंच। छोट्या साईजसाठी 5.25 इंच बरोबर होते, नाहीतर जास्त घेतली तर काखेमध्ये घोळ येतो, मग तो येऊ नये याच्यासाठी कमीच मुंडाखोळी घ्यायची। छाती आहे 28, 28चा चौथा भाग 7 येतोय। 7 नंतर 2 इंच शिलाई मार्जिन। कमरेचा मुंढ्यामध्ये आकार देण्यासाठी 1 इंच घ्यायचं आहे। कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 22 इंच, 22चा चौथा भाग येतो 5.5 इंच अधिक 1 इंच कमरेच्या डॉटसाठी आणि 2 इंच आपला मार्जिन। कमरेच्या टक्ससाठी 1 इंचाचं मार्जिन घेतलं आहे। आता आकार द्यायचा आहे मुंड्याला। 1/2 इंच थोडं खाली यायचं आहे काखेमध्ये। इथे 1/2 इंच खाली आलात की तुम्हाला फिटिंगमध्ये काही अडचण येणार नाहीत। हा मागील भाग तयार करून घेतला आहे। कमरेचा चौथा भाग 5.5 आहे। 1 इंच टक्ससाठी घेतलं आहे, 2 इंच आपली शिलाई मार्जिन आहे। आणि गळा रुंदी 2 इंच गळा रुंदी आहे आणि 3 इंचाची शोल्डर पट्टी ठेवली आहे। अर्धा इंच उतार द्यायचा आहे गळ्याच्या बाजूने, शोल्डर पडण्याची शक्यता कमी असते। मागील गळा आहे, मागील गळा 10.5 इंच आहे। तिरकी घेऊन आखायचा आहे गळा, मेजर टेप तिरकी ठेवायची आहे। गळा रुंदी 2 इंचाची घेतली आहे। तुम्हाला कमी हवी असेल तर कमी सुद्धा घेऊ शकता। अर्धा इंच खाली गळ्यापासून अर्धा इंच ठेवायचे जरा। आता कमरेचा टक्स घ्यायचा आहे, 3.5 इंचावरती घेतला आहे, कारण साईज छोटी असल्यामुळं टक्सची उंची 4 इंच घेतली आहे आणि रुंदी इथून 3.5 इंचाची घेतली आहे। पूर्ण भाग आता हा मागील भाग कट करून घ्यायचा आहे। एकदम सोपी पद्धत आहे, कुणालाही जमेल अशी। तीन इंचाची शोल्डर पट्टी घेतली आहे आणि 5.25 इंच मुंडाखोली आहे। छातीचा चौथा 7 इंच येतोय आणि 2 इंच शिलाई मार्जिन। पूर्ण हा आखून घ्यायचा आहे मागील भाग। मागील भागावरून आपण पुढील भाग तयार करणार आहोत। फोर्टक्स ब्लाउजसाठी हीच पद्धत आहे।
तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझी पद्धत कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अडचणी काही येत असतील तरीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पूर्ण मागील भाग आखून घ्यायचा आहे. थोडा कॅमेरा हलला आहे त्याच्यामुळे थोडा तिकडचा भाग दिसत नाही आहे, पण तो मी तुम्हाला सांगते. पुढील गळा आहे 6.5 इंच. 6.5 2 इंच गळा रुंदी गोलाकार देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच पुढील भागासाठी अर्धा इंच खाली यायचं आहे मुंढ्यामध्ये. अर्धा इंचाचा आकार द्यायचा आहे. योगपट्टीसाठी 3 इंच इथे 2.5 इंच घेतला आहे. योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता टक्स काढायचा आहे, त्याच्यामुळे योगपट्टी आणि गळ्यामधील जे अंतर आहे मधलं त्याचा मध्य घ्यायचा आहे आणि टक्स रुंदी द्यायची. 2 इंच टक्सची लांबी ठेवायची आहे छोटी साईज असल्यामुळं, आणि इथून 1.5 इंच वरती यायचं आहे फिटिंगच्या बाजूने. 2 इंचाचं मध्ये अंतर ठेवून टक्समध्ये पूर्ण रेषा आखून घ्यायचे आहेत. टक्सचं मार्जिन घ्यायचं आहे. दोन इंचाचं अंतर सोडून हा टक्स घेतलेत हे, कारण जास्त जवळ घेतले की कपडा तिथे फुगतो. हे अशी पद्धत वापरला तर फोर्टक्स ब्लाऊज एकदम सुंदर बसतो. माझी पद्धत वापरून बघा. एकदम साधी पद्धत आहे. पाव इंचाचे टक्स घ्यायचेत. योगपट्टीच्या बाजूच्या टक्सचं अंतर फक्त 1 इंचाचं ठेवून बाकीचे पाव इंचाचे घ्यायचेत, म्हणजे अर्धा इंचाचा टक्स येणार पूर्ण. तर टक्ससाठी मार्जिन हवं त्याच्यासाठी 1.5 इंच पुढे इकडे वाढवलं आहे. इकडे वाढवून आणि मुंढ्यामधल्या टक्ससाठी जेव्हा मार्जिन वाढवून घ्यायचे आठवणीने न विसरता. ते मार्जिन जर वाढवलात नाही तर तुमचं ब्लाऊज पूर्ण बिघडणार आहे, याची काळजी घ्यायची ब्लाऊज कटिंग करताना. तुम्हाला जेवढा खोल हवा पुढील गळा तेवढा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला गळ्याला वेगळा आकार हवा तर तुम्ही देऊ शकता. मी गोल आकार दिला आहे कारण आपलं नॉर्मल डेली यूजसाठी ब्लाऊज आहे. तर योगपट्टी अर्धा इंच खाली वाढवून घ्यायची आहे. अस्तरची योगपट्टी आहे, अस्तरचा पीस आहे त्याच्यामुळं योगपट्टी अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. योगपट्टी बाजूने वाढवायची नाही आहे, अर्धा इंच खाली तेवढी वाढवून घ्यायची आहे मार्जिनसाठी. आता बाही कटिंग करून घेऊ. 28 साईजसाठी बाही कटिंग आहे.
हात लांबी 10 इंच आहे. अस्तरची असल्यामुळे अर्धा इंच पुढे सोडलं. इथे अर्धा इंच सोडून हात लांबी 10, 10 अधिक अर्धा 1 इंच वाढवायचं आहे अस्तरच्या बाहीसाठी. पुढे अर्धा इंच आणि मागे अर्धा इंच. दंडगेर घेतला आहे 7.5 आहे. 7.5चे पावणे 4 इंच येतो आहे दुसरा भाग. पूर्ण चौकोन आखून घ्यायचे आहे. दोन इंच मार्जिन सोडून इथे 3 इंच अंतर सोडायचं आहे आणि हे 2 इंच वरती फिटिंगसाठी, म्हणजे आपल्या काखेमध्ये जो कपडा एकत्र येतो तो येणार एकत्र. जर तुम्ही तिथे व्यवस्थित माप नाही घेतला तर खालीवरती होणार फिटिंगमध्ये. म्हणून हे 2 इंच अंतर सोडूनच वरती त्याच्यानंतर बाही कटिंग करायची आहे. आणि छातीचा चौथा घ्यायचा आहे मुंड्याला. तुम्हाला माझी कटिंग आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. अर्धा इंच मध्ये हे सोडून बाहीला आकार देऊन घेतला की आपलं कटिंग पूर्ण होतंय. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करा आणि लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये मी 30 साईज कटिंग दाखवणार आहे. पुढचा व्हिडिओ आठवणीने बघा. 28 साईज छाती आहे.